मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरपारची लढाई पेटली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा देत 2029 मध्ये तुमचे 25 आमदार पाडू, सरकारही पाडू असा दावा केलाय। जरांगेंच्या याच आव्हानाला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जाहीरपणे प्रत्याव्हान दिलाय। तुम्ही 25 आमदार पाडणार असाल तर आम्ही तुमचे 100 आमदार पाडू। आता जरांगे पाटील या सगळ्याला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री महोदय म्हणा मी तुमचे 25 आमदार पडून टाकेल मला तुमचे 29 ला बघू आता। थांबा 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 29 ला थांबा की सांगतो थांबा। काय बोलला माहितीये का हा 25 आमदार पडून टाकतो मला 25 आमदार तुमचे काढून टाक बघतोच तुमचं। आज काय बोला तुमचं सरकारच पडतो। कोण बोल तू आहे कोण तू? अरे 25 आमदार तू पडतोय का? तुला गणित माहित नाही। तुझ्या पश्चिम महाराष्ट्रात फिरायला गेला ना तिथं ओबीसी किती आहे तुला गणित माहित नाही। ऐका 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 तू 25 आमदार काय पडतोयस? मी त्याचं जाहीर आव्हान स्वीकारलं। तू 25 आमदार आमचे पाडून दाखव। तुझे 100 आमदार जर आम्ही नाही घरी बसवले नाही कारण अरे गावचे गाव तुमचे गावचे गाव फक्त गावगाड्यातल्या 18 पगड जातींनी आपलं आरक्षण जाताना आपल्या बाजूने कोण बोललं, आपल्या विरोधात कोण बोलणं, आपलं आरक्षण जात असताना आरक्षण घालवणाऱ्या चौथी नापास माणसाला पाठिंबा कोण देत होतं, पैसे कोण देत होतं, या माझ्या हायवेवरती बॅनर कोण लावत होतं, गेवराईच्या चौकामध्ये दगडफेक कोणी केली, मुरकुल्यानी काय पापड्या पापड्या आहे का नाही?